तर एक्झिट पोलची ही अचूक असा अंदाज आणि आकडेवारी आपण पाहत आहोत। या संदर्भात चर्चा देखील सुरू आहे। आपल्यासोबत स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के सर आहेत, सोबतच आपल्यासोबत संदीप आचार्य ज्येष्ठ पत्रकार आहेत, सुनील देशपांडे आहेत, सोबतच ऑनलाईन आपल्यासोबत जोडलेले प्रवीण मुधोळकर नागपूरमधून, तर सुनील पाटील हे हैदराबादमधून जोडलेत। मी पहिल्यांदा सुभाष शिर्के सर यांच्याकडे जाणार आहे। सर, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आपण पाहतोय। या मतदारसंघामध्ये खरं तर उमेदवारी संदर्भात संभ्रम होता। काँग्रेसकडनं अखेरपर्यंत उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याची खात्री नव्हती। शिवानी वडट्टीवार या ठिकाणी इच्छुक होत्या आणि एक महत्त्वाची यामध्ये बाब म्हणजे सुधीर मुनगंटीवार हे स्वतः लोकसभेसाठी इच्छुक नव्हते। आता सध्या आपले जे सर्वे सांगतायत त्याप्रमाणे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव या एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसतोय। यावरती आपली काय प्रतिक्रिया? मुख्य म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांना ही निवडणूक लढवायचीच नव्हती आणि त्यांना जबरदस्तीने ही निवडणूक लढवायला लावली आणि त्याच्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी ज्यावेळेला त्यांचं उमेदवार म्हणून नाव जाहीर झालं त्याच वेळेला त्यांनी सांगितलं होतं की त्यांना फार इच्छा नाही आहे या निवडणुकीमध्ये लढवण्याची। त्यामुळे सुरुवातीलाच ते राज्यातून दिल्लीमध्ये जाण्यात उत्सुक नव्हते। दुसरं, प्रतिभा धानोरकर यांच्या बाबत जे आहे की एक प्रकारे सहानुभूतीचं वातावरण तिथे होतं, कारण त्यांचे जे पती हे सुरेश धानोरकर हे साधारणतः गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये ते जिंकले होते आणि सायझेबल वोटिंग होतं। त्यांना 45.18% वोटिंग मिळालं होतं आणि हंसराज अहिर BJPचे 41.56% इतकं त्यांचं वोटिंग होतं। आणि अशा वेळेला सुधीर मुनगंटीवार यांना असं वाटलं होतं की कदाचित त्यांनी हंसराज अहिर यांच्या बाबतीत जे काय केलं गेल्या निवडणुकीमध्ये ते त्यांच्या बाबतीत होऊ शकेल आणि त्यामुळे त्यांना इच्छा नव्हती। पण आता जे एक्झिट पोल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं की सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव आहे। नक्कीच या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी मी संदीप आचार्य सर यांच्याकडे जाणार आहे। संदीपजी, एक महत्त्वाचा प्रश्न आहे। बाळू धानोरकर जे विद्यमान त्या ठिकाणचे चंद्रपूरचे खासदार होते, त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर त्या ठिकाणच्या उमेदवार आहेत। मात्र अशोकराव चव्हाण यांचा एक फोन गेला आणि आमदार ते खासदार असा प्रवास बाळू धानोरकर यांचा राहिला आहे। या मतदारसंघामध्ये त्यांच्या संदर्भात सहानुभूती होती, त्याचाच नेमका हा परिणाम म्हणायचा की या व्यतिरिक्तही अन्य काही कारणं आहेत ज्यामुळे या मतदारसंघामध्ये प्रतिभा धानोरकर यांचा विजय होतो। आपली काय प्रतिक्रिया यावर? याच्यामध्ये सहानुभूती हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे। हा एक भाग झाला। मुनगंटीवारांनी प्रयत्न केले पण मुनगंटीवारांना मुळामध्ये उमेदवारी नको होती। हे जे शिर्के म्हणाले हा बरोबर आहे मुद्दा याच्यामध्ये। पण त्याच्याही पलीकडे जाऊन भाजप म्हणून त्यांनी लढण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न केला। असं नाही की एकदा उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी काही उमेदवारी सोडून दिली आणि काही प्रयत्न फार केले नाही, अशातला प्रकार झालेला नाही आहे। त्यांनी त्यांच्या पद्धतीने पूर्ण ताकद जरी लावली असली तरी सहानुभूतीची लाट हा एक पार्ट तिकडे राहू शकतो माझ्या मते, की ज्याच्यामुळे धानोरकर ह्या निवडून येऊ शकतात। नक्कीच मी या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी सुनील देशपांडे ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत, मी देशपांडे सर यांच्याकडे जाणार आहे। देशपांडे सर, अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे, मंत्री राहिले सुधीर मुनगंटीवार एक महत्त्वाचा चेहरा आहे। मात्र वारंवार एक अशा प्रकारचा आरोप करण्यात येत आहे की जाणीवपूर्वक अशा काही व्यक्तींना यंदा लोकसभेसाठी मैदानात उतरवण्यात आलं, ज्यामध्ये पंकजा मुंडे यांचंही नाव आहे, सुधीर मुनगंटीवार यांचंही नाव आहे। तर आता जे एक्झिट पोल येत आहेत त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव दिसतोय। यावरती नेमकी आपली काय प्रतिक्रिया? भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा नेमका यावरती काय इम्पॅक्ट आहे? नाही, गंमत अशी आहे की 2019ची जी मोठी लाट होती, मोदी लाट एअर स्ट्राईक नंतरची, त्यामध्ये सुद्धा बाळू धानोरकर हे तिथनं विजयी झाले होते। त्यांचा प्रभाव त्या लोकसभा मतदारसंघावर मोठ्या प्रमाणावर आहे। ते गेल्यानंतर साहजिकच सहानुभूती प्रतिभा धानोरकरांना मिळताना दिसत होती। भाजपला ती जागा मोठी अवघड आहे, तिथनं मोठं आव्हान असणार हे माहीत होतं। म्हणूनच त्यांनी सुधीर मुनगंटीवार सारख्या नेत्याला तिथं उतरवलं होतं की त्यांच्यामुळे इथं काहीतरी फायदा भाजपला होऊ शकेल, कदाचित आपण जागा काढू शकू। परंतु प्रतिभा धानोरकर या अतिशय स्ट्रॉंग, प्रभावी आणि सक्षम उमेदवार आहेत। त्यांनी तिथं आपलं आव्हान टिकवलं आहे आणि त्या पुन्हा विजयी होतील अशी परिस्थिती सद्यस्थितीत आहे। नक्कीच। तर या संदर्भात प्रश्न घेण्यासाठी ऑनलाईन आपल्यासोबत जोडलेले नागपूरमधून प्रवीण मुधोळकर आहेत। मी प्रवीणजी मुधोळकर यांच्याकडे जाणार आहे। प्रवीणजी, चंद्रपूर मतदारसंघ ज्या ठिकाणी बाळू धानोरकर एक शिवसेनेचे नेते म्हणून परिचित होते, मात्र त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले। आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर त्या ठिकाणच्या उमेदवार आहेत आणि पहिल्या फळीतले नेते अशी ओळख असलेले सुधीर मुनगंटीवार यांचा या मतदारसंघात पराभव होतोय अशी शक्यता एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसते। काय नेमकी या संदर्भातले सविस्तर विश्लेषण असू शकतं? मुळातच जेव्हा तिकीट जाहीर झाली तेव्हा जाणून बुजून सुधीर मुनगंटीवार यांना दिल्लीत पाठवलं जातंय का या संदर्भामध्ये ठिकठिकाणी काही बातम्या आल्या आणि चर्चा जी आहे ती भाजपमध्ये सुद्धा सुरू झाली। त्यामुळे अंतर्गत राजकारण जे आहे भाजपचं, त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांना जर पराभव झाला तरी इथचं वदन जे आहे महाराष्ट्रातलं सुधीर मुनगंटीवारांचं
आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये जे काही 3-4 लोक जे महाराष्ट्रामध्ये होते त्यातही सुधीर मुनगंटीवार यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं, कारण की 5 वेळा ते आतापर्यंत विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत आणि मंत्रीसुद्धा 2 टर्म ते आहेत, 3 टर्म मंत्री आहेत, म्हणजे हे 2 आणि यापूर्वी पण युती सरकारच्या काळामध्ये. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या माणसाचा जर पराभव झाला आणि ते निवडून आले, दोन्हीही केसमध्ये ते महाराष्ट्राच्या बाहेर जाणार आहेत. त्यामुळे जाणून बुजून त्यांचं राजकारण त्यांना स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी हे सगळं करण्यात आलं का, अशा काही बातम्या पुढे आल्या होत्या, चर्चा झाली होती. आता स्वतः सुधीर मुनगंटीवार म्हणतायत की त्यांची देहबोली जी आहे आणि त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यानुसार तरी असं वाटतंय की सुधीर मुनगंटीवार यांना अंदाज आलेला आहे की आपण आता काय निवडून येत नाहीये. पण आता जर पराभव झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांचं वजन हे कमी होणार आहे का, आणि सुधीर मुनगंटीवार मंत्री म्हणून कायम राहतील 2-3 महिने जे सरकार आहे, पण या एकंदरीतच जे राजकारण स्थानिक आहे म्हणजे हंसराज अहिर यांचा पराभव हा मुनगंटीवारांमुळे झाला असा काही आरोप झाला होता. आणि मुनगंटीवार यांच्या पराभवासाठी मग अहिरांनी म्हणजे अहिर दिल्लीत गेले होते, नंतर मग परत आले निवडणुकीच्या काळामध्ये, अशाही काही बातम्या आल्या. त्यामुळे स्थानिक राजकारण म्हणजे अहिर आणि दोघं एकत्र आले असते, मुनगंटीवार आणि अहिर, तर हा विजय निश्चित झाला असता. त्यामुळे आता याच्यावर काही मंथन चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस करणार आहेत का, आणि नितीन गडकरी ज्यांचे खंदे समर्थक आहे मुनगंटीवार, त्यामुळे आगामी काळामध्ये अहिर आणि मुनगंटीवार हा वाद कसा समोरला जाणार, किंवा या दोघांचं म्हणजे दोघंही जर पराभूत झाले आहेत, म्हणजे एक्झिट पोलनुसार मुनगंटीवारांचा पराभव दिसतो आहे, तर अहिर आणि मुनगंटीवार एकत्र येऊन भाजपमध्ये काँग्रेस चंद्रपुरातली जी भाजप आहे ती काँग्रेसशी कसे टक्कर देणार आहे या संदर्भात काही त्यांच्याकडे प्लॅन आहे का, या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. नक्कीच. तर ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा जो सर्व्हे सांगतोय त्याप्रमाणे सुधीर मुनगंटीवार यांचा या ठिकाणी पराभव होतोय असा अंदाज आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.